महत्त्वाचं काय आहे की मूल जन्माला आल्यानंतर त्याला आईचं दूध लागतं आणि त्यानंतर काही काळानंतर ते आपण गाईचं म्हशीचं आपण दुधाचं सेवन आणि जवळपास मूल 3, 4, 5 वर्षाचं होईपर्यंत त्याचा मुख्य आहार दूध असतं. आता ह्या दुधामध्येच इतकी मोठी भेसळ होत असल्याचं गेल्या अनेक वर्षापासून बोललं जात होतं, पण आत्ता ज्या गोष्टी समोर येत आहेत म्हणजे त्या अत्यंत भयानक आहेत, भीतीदायक आहेत. हे दुधामध्ये भेसळ होते कशी आणि बेसिकली काय काय भेसळ करून दूध आपल्यापर्यंत पोहोचतं, किती शुद्ध दूध आपल्यापर्यंत पोहोचतं? मी एक एक विषय घेत पुढे जातो. गेल्या काही दिवसापूर्वी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की आपण एक मेजर कारवाई रॅकेटच्या बाबतीत, दुधाच्या रॅकेटच्या बाबतीत घेतली होती. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मी समजून सांगितलं होतं की ते रॅकेट कसं चाललं जातं. जसं की त्या रॅकेटमध्ये आमच्या समोर असं आलेलं आहे की याच्यामध्ये सो कॉल्ड एक फॉर्म्युला बनवलेला गेलेला आहे की ज्याच्यामध्ये काही ऑइल, पाम ऑइल किंवा इतर ऑइल बघितलं आहे, काही केमिकल यूज केलेले आहेत, जी स्कीम मिल्क SMP ज्याला म्हणतो स्कीम मिल्क पावडर त्याच्यात यूज केलेली आहे आणि याचं एक मिक्सचर करून एक दूध तयार केलेलं आहे. त्याची सर्वसाधारणपणे गाईचं दूध तसं तयार करायला 15 रुपयाची कॉस्ट येते पर लिटरला आणि म्हैसीचं दूध तयार करायला सर्वसाधारण 30 रुपये कॉस्ट येते. त्यात दूध असतं का थोडं तरी? नाही, स्कीम मिल्क पावडर हे इस मिल्क प्रॉडक्ट ॲक्च्युली, पण तो असतो काही पार्ट, पण त्याच्यामध्ये केमिकल पण आहेत मिक्स केलेले. त्याच्यामध्ये आपलं पाम ऑइल सारखं ऑइल हे पण आहे. त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट काही शॅम्पू पण टाकलेला आम्ही सापडला, त्याच्यामध्ये शॅम्पूचा वापर केला. काही ठिकाणी सोप आणि डिटर्जंट पण वापरलं जातं. अशा प्रकारचं एक प्रॉडक्ट तयार तर आम्ही सिंथेटिक मिल्क म्हणतो. इट्स ॲब्सोल्युटली इलिगल. म्हणजे रासायनिक म्हणा, केमिकल म्हणा, सिंथेटिक म्हणा, कोणतंही म्हणा, आर्टिफिशियल मिल्क म्हणा, जे की हे ॲब्सोल्युटली अलाउडच नाही आहे. आता तसं बघायला गेलं तर ऍक्च्युली काय होतं की आपला अनअवेअरनेस पॉइझन, बेसिकली इट्स अ पॉइझन, ॲब्सोल्यूट पॉइझन आहे. देयर इज नो क्वेश्चन अबाउट इट. ज्या गोष्टी आपण खात नाही त्या मिल्कच्या स्वरूपात जर आपण पित असू तर दॅट इज हॉरिबल. ते रॅकेट आम्ही पकडलं आणि त्याचे पाळेमुळे शोधण्याचं काम आत्ताही चालू आहे, खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. आज वी स्पीक आपण याच्यामध्ये खूप मोठ्या 2-3 महत्त्वाच्या रेड्स चालू केल्या, 3-4 दिवसापासून चालू आहेत. त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहे. आता ह्याच्यातून तयार होणं काय, हे इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून म्हणजे 15 रुपये लिटर करायचं. नॉर्मल गाईचं रूप जर समजा 40 रुपये लिटर मार्केटमध्ये असेल तर 100 लिटर हे घ्यायचं, 100 लिटर ते घ्यायचं किंवा प्युअर हे टाकायचं आणि ते विकायचं. म्हणजे प्रॉफिट अर्न करण्यासाठी हे आपण पॉयझन मार्केटमध्ये विकतात. हे किती हानिकारक आहे. इट्स नॉट लेस दॅन, हे टेररिस्ट ऍक्टपेक्षा काही कमी ऍक्ट नाही आहे हा. पण ते येतं कसं मार्केटमध्ये? म्हणजे ठीक आहे, बनवणारे बनवतात, पण हे तुमच्या माझ्या घरामध्ये ह्या दुधाच्या पिशव्या येतात. आता कसं आपण विश्वास ठेवायचा की या कंपनीची, आपण एवढ्या मोठ्या मोठ्या जाहिराती बघतो की ही दुधाची पिशवी जी आहे ती खरंच गाईच्या आता हे जे आहे ते बेसिकली की जे प्रोड्यूस करतात, हे शेतकरी जे प्रोड्यूस करतात ते मिल्क कलेक्शन सेंटरला देतात किंवा चिलिंग सेंटरला देतात. आता हे मिल्क कलेक्शन सेंटर आलं किंवा चिलिंग सेंटर आलं तर यासाठी नियमावली अशी आहे की कोणतीही डेअरी जी असेल, XYZ कोणतीही डेअरी घ्या, ते ज्यावेळेस कलेक्ट करतात तर ते कलेक्शन सेंटर किंवा चिलिंग सेंटरपासून कलेक्ट करतात किंवा एखाद्या पर्टिक्युलर छोट्या डेअरीपासून कलेक्ट करतात. त्यांनी जे विकत घेतलेलं दूध आहे त्याचं प्रत्येकाचं रेकॉर्ड असणं अपेक्षित आहे. हा शेतकरी आला, ह्या शेतकऱ्याकडनं एवढं दूध आम्ही घेतलं, त्याचं रेकॉर्ड आहे. आणि त्यावेळेस टेस्टिंग होत असते. जो कलेक्शन सेंटर करणार आहे किंवा चिलिंग सेंटर आहे की जी छोटी डेअरी आहे त्या ठिकाणी ती टेस्टिंग झाल्यानंतरच दूध ऍक्सेप्ट होणं अपेक्षित आहे. करेक्ट. आणि त्याचे जे काही स्टँडर्ड आहे त्यापासून नसेल, अनसेफ असेल किंवा सबस्टँडर्ड असेल ते रिजेक्ट करायचं आणि त्याचं पण रेकॉर्ड ठेवायचं अपेक्षित आहे. कारण तो शेतकरी परत जर सबस्टँडर्ड असेल त्याच्या खरोखरच आहे का, त्याच्या पुढे जाऊन ही तपासणी डेअरीवाल्यांनी करणं अपेक्षित आहे की किंवा कलेक्शन सेंटर जे आहे की जो शेतकरी देतो खरोखर त्यांच्याकडे तेवढ्या गायी किंवा म्हशी आहेत का. कारण तो जर चुकीचं देत असेल जनरली तर त्यांच्याकडे तेवढे प्रोडक्ट्स पाहिजेत. करेक्ट. ते प्रोड्यूस होण्यासाठी तेवढे जनावरं पाहिजेत, तर ते पण चेकिंग होणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी प्रायमरी सोर्स कोणता आहे तर ज्या ठिकाणी कलेक्शन होतं तिथे चेकिंग होणं अपेक्षित आहे. स्टँडर्ड आणि सेफ दूधच त्यांनी ऍक्सेप्ट करणं अपेक्षित आहे आणि तेच चिलिंग सेंटरला जाईल, तेच तुमच्या टँकरद्वारे मेजर डेअरीला जाईल. तर ज्यावेळेस मेजर डेअरीवाला टँकर त्यावेळेस सुद्धा ते बघतात की हे रेकॉर्ड आहे, याच्यामध्ये खरोखर हे स्टँडर्डनुसार घेतलं की नाही घेतलं, सेफ आहे की नाही हे तपासलं अपेक्षित आहे. हे मॅन्डेट आहे. आणि माझी ऑर्डर लेवलला तपासणीची काही अजून यंत्रणा किंवा काही नाही. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे आपण ज्याला ऑर्गोनिलेप्टिक म्हणतो की आपण जे दिसतं, डोळ्याने दिसतं, वास येतो वगैरे वगैरे, ह्या दृष्टिकोनातून किंवा तापवल्यानंतर इमिजिएटली ते काही जास्त काही वेळ थोडा वेळ बाहेर ठेवलं एकदम फाटतं, तर जनरली हे समजून जायचं की इट इज अनसेफ. हे जनरली तुम्ही मी दोघं पण ग्रामीण भागातून आले, आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये डेअरीमध्ये कुणीतरी साखर टाकून आणतं, कुणीतरी युरिया टाकून आणतं, कुणीतरी काहीतरी. आता हे जर थांबवायचं असेल आणि हे मोठ्या प्लांटपर्यंत जर जात आहे, आता हे सगळ्यांना माहिती आहे की हाऊ दिस इज वर्किंग. आता परत तोच मुद्दा येतो की
कुठल्या ब्रँडवर आपण भरोसा ठेवायचा आणि म्हणायचं की हे आपल्या बाळाला पाजणारं दूध हे उत्तम आहे किंवा आपल्या मुलांना डोंट गो बाय Basic- ब्रँड्स. अच्छा. ब्रँड्सवरती जाणं अपेक्षितच नाही, कारण ब्रँडला जे आपण FBO म्हणून लायसन्स देतो तर ते टर्म्स अँड कंडिशननुसार देत असतो. डेअरी असेल किंवा तो चिलिंग सेंटरवाला म्हणजे आपण असेल, कुठल्या ब्रँडवर विश्वास ठेवू शकत नाही. असं ब्रँडच्या नावाने आपण कसं शेवटी कुठल्याही कोणतीही गोष्ट करताना तुम्ही काय खाता आणि काय पिता हे बघणं अपेक्षित आहे. आणि म्हणून त्याच्यात काय लिहिलंय हे बघा. समजा पॅकेट आहे दूध, त्याच्यामध्ये काय लिहिलंय, SNF किती आहे, फॅट किती आहे, Exactly. त्याचे कन्स्टिट्युएंट्स इन्ग्रेडियंट्स काय आहेत, कसं वाचायचं? त्याच्यात लिहिलेलं आहे. लिहिलेलं आहे. हा, तर त्याच्यामध्ये पॅकेज डेट काय, बेस्ट बिफोर काय आहे किंवा एक्सपायरी डेट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी वाटल्या तर बाय अँड लार्ज आपल्याला गोष्टी कळतात. ऑफकोर्स आपल्याकडे काही तिथे इन्स्ट्रुमेंट असणार नाहीये की ज्याच्या माध्यमातून करू शकू, पण बऱ्याच वेळेस असं वाटतं की आपल्या दुधावर जास्त साय आले म्हणजे चांगलं. मोस्ट लाईकली त्याच्यामध्ये युरिया पण असू शकतो, त्याच्यामुळे इमिजिएटली साय दिस इज ऑल्सो पॉसिबल. तर ह्या गोष्टी काही आपण ज्यावेळेस शेतकरी म्हणून आपण, मी राहिलेलो आहे, तू राहिलेला असशील, तर त्याच्यामध्ये हे डेफिनेटली कळतं की काय काय होतं, वास कसा येतो हे जनरली आपण बघत म्हणजे मी असतो. तर डेअरी चालवलेली आहे. एक्झॅक्टली. तर हे जे करत असतो तर याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक, जे याच्यामध्ये FBOs आहे त्यांनी कोणत्याही प्रकारची चूक करता कामा नाही, कारण हे प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे. तुमचा, माझा, त्यांचा मुलगा, आई, वडील, पत्नी, कुणीतरी ते खाणार आहे, पिणार आहे आणि त्याच्यामधून त्याच्या शरीरावरती आणि मनावरती परिणाम होणार आहेत. त्याच्यामुळे प्लांट्स आहेत सर, ह्याच्यावर रोज चेक करणं शक्य, मॅन्युअली इट इज पॉसिबल. सांगतो आता, याच्यामध्ये रेग्युलेटरनी प्रत्येक दिवशी चेक करणं अपेक्षित नाही, परंतु प्लांटवाल्याने डेली प्रत्येक प्रॉडक्ट चेक करणं अपेक्षित आहे, त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणं अपेक्षित आहे. करतात. दॅट इज वॉट वी आर चेकिंग, दॅट इज युअर इव्हेंट. काय तुमच्या समोर आलं? नाही, बऱ्याच गोष्टी आल्या, जसं की यावेळी सांगितलं की अशा प्रकारचं एक रॅकेटच आलं, तर त्याच्या पुढे आम्ही जातोय. आम्हाला ज्या काही गोष्टी दिसत आहे की बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की आम्ही करतोय, तर त्याच्यामध्ये HACCP नावाचा एक कन्सेप्ट आहे, ज्याला हॅझर्ड अनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉईंट म्हणतो. की एखादी फॅक्टरी आहे, दुधाची फॅक्टरी आहे, ते रिसीटच्या वेळेस एक्झॅक्टली दूध परत तिथं टेस्ट करायचं. म्हणजे ज्यावेळेस तो कुलिंग सेंटरवाला घेतो त्यावेळेस त्यांनी चेक करायचं आहे, चिलिंग सेंटरला गेलं तर त्यांनी चेक करायचं, त्याचे रेकॉर्ड ठेवायचे. तिथून त्या प्लांटला गेला तर प्लांटवाला रिसीट होत त्यावेळेस सुद्धा चेक करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी कुठेही जरी आढळलं तर तो रिजेक्ट झाला पाहिजे, आउट ऑफ द सिस्टम गेला पाहिजे, ते डिस्ट्रॉय झालं पाहिजे. हे मॅन्डेट आहे, इट इज नॉट ऑप्शनल. हे कोणत्याही पद्धतीचं ऑप्शनल नाही आहे. हे मॅन्डेट जर आहे तर ते पाळणं गरजेचं. म्हणून आपल्या अधिकाऱ्यांनी मी सांगितलं की चेकिंग जास्त वाढवा, त्याच्यामुळे दुधाकडे आपण जास्त लक्ष देत आहोत. आणि म्हणून त्याच्या ऑर्डर काढल्या पाहिजे. प्रथमतः मी यावेळेस काय केलं तर की सगळे डेअरीवाले किंवा मिल्क इंडस्ट्रीमध्ये लोकांना बोलून घेतलं होतं, त्याची मीटिंग मी घेतली. FDAच्या इतिहासात पहिल्या वेळेस अशी गोष्ट घडली आणि समजून सांगितलं की प्लीज तुम्हाला रूल्स माहिती आहेत, त्याचे परिणाम काय दाखवले की नाही. मग त्यांचं बरं चाललं की नाही आपल्याकडे तेवढं फक्त बोललं जात तसं नाही. तर मी त्यांना आपल्या हेल्थ डिपार्टमेंटचा जो सर्वे आहे तो सर्व डेटा त्यांच्यासमोर दाखवला. इंडियाचा डेटा दाखवला, महाराष्ट्राचा दाखवला. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 32% सॅम्पल्स हे सब स्टँडर्ड किंवा अनसेफ आलेले, हे नॅशनल सॅम्पल सर्वेचा डेटा सांगितलं. अचानकपणे 45 लाख लिटर दूध जे येत होतं ते थेट 25% कमीच झालं या महिन्याभरामध्ये. आता तो एक्झॅक्टली डेटा माझ्याकडे नाही, कारण डेटा डेअरी विभागाकडे पुढच्या काही काळामध्ये हा डेटा आपल्याकडे येईल अशी व्यवस्था आम्ही निर्माण करतो आहे, जेणेकरून आपल्याला कळेल काय होतं. पण डेफिनेटली आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतंय की बऱ्याच डेअरी किंवा बऱ्याच कलेक्शन सेंटर्स किंवा चिलिंग सेंटर्स हे बंद झालेले आहेत. करेक्ट. हे दिसतंय. तो याचाच परिणाम, एक तर सबस्टँडर्ड असतील, म्हणजे पाणी टाकलं तरी त्याला सबस्टँडर्ड होतं, अनसेफ असू शकेल असे प्रॉडक्ट वाढत असतील, किंवा कुणाला SNF किंवा फॅट वाढायचा मग काहीतरी साखर किंवा इतर काहीतरी गोष्टी साखरल्या असतील, हे चालणार नाही. बिकॉज वी आर प्लेइंग विथ द लाईव्ह ऑफ द पीपल. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून कायदा एवढा स्ट्रॉंग आहे की याच्यामध्ये अनसेफ फूड जर आलं तर त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट आहे. हो, येस, इट इज लाईफ इम्प्रिझनमेंट. आम्ही ते प्रॉसिक्युशन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी अनसेफ फूड असलं की आपण प्रॉसिक्यूटच किती केसेसमध्ये